नमस्कार मित्रांनो, ATC क्लासेसच्या लर्न ॲट होम या कॅम्पेनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आपल्या चॅप्टर नंबर 6वर आलो आहे, प्लेन अँड लाईन. त्यामधले एक्झरसाइज 6.1 आणि 6.2 कंप्लीट केली आहे. आता एक्झरसाइज 6.3 प्लेनवर डिपेंड आहे. एक्झरसाइज 6.1 आणि 6.2 टोटली लाईन्सवर डिपेंड आहे. आणि जो 6.3 आणि 6.4 ज्या दोन एक्झरसाइज आहे ह्या प्लेनवर डिपेंड आहे. तर प्लेनवर काही थेरम पाहणार आहोत. त्या थेरमच्या बेसिसवर आपण एक्झरसाइज सोडणार आहोत. म्हणून थेरम व्यवस्थित लर्न करा. त्या थेरमला सगळं नोट डाऊन करून ठेवत चला आणि ते थेरम व्यवस्थित लर्न करा. चला मग बघूया एक्झरसाइज 6.4. आता आपल्याला जे एक्झरसाइज सोडवायची आहे जो टोटली डिपेंड आहे प्लेनवर. तर प्लेन काय असते, इंट्रोडक्शन दिलेलं आहे प्लेनचं. प्लेनबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्लेन इज अ सरफेस सच दॅट द लाईन जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन इट लाईज इंटरली ऑन इट. म्हणजे प्लेनमध्ये ज्या लाईन्स असणार आहे त्या टोटली डिपेंड असणार आहे त्या प्लेनवर. तर प्लेन डिटरमाइन करण्याच्या खूप काही मेथड आहे. 2 इंटरसेक्टिंग लाईन, 2 पॅरलल लाईन यानं सुद्धा डिटरमाइन केलं जातो. लाईन अँड अ पॉईंट आउटसाइड इट आणि 3 नॉन कोलिनियर पॉईंट. या 4 टॉपिकने आपण या प्लेनची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर त्यातली लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन इज कॉल्ड एज नॉर्मल. जे लाईन परपेंडिक्युलर आहे प्लेनला त्याला नॉर्मल आपण म्हणू शकतो. प्लेन हॅज सेव्हरल नॉर्मल्स. काही नॉर्मल्स आणखी खूप राहू शकतात त्याला. हे नॉर्मल टॉपिक आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. यातला जो पहिला जो थेरम आहे 6.8 तो आहे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू अ पॉईंट अँड परपेंडिक्युलर टू अ वेक्टर. तर ह्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला काही क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर थेरम म्हणतो द इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट ए पोझिशन वेक्टर ए बार अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर एन बार इज आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. तर याने आपल्याला हा छोटासा थेरम सॉल्व्ह करायचा आहे. त्याचा रिमार्कसुद्धा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर कार्टिशियन फॉर्मवर एक थेरम डिपेंड आहे. या थेरममध्ये जर कार्टिशियन फॉर्म विचारला त्या प्लेनचा द इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट ए x1 y1 z1 अँड डायरेक्शन रेशोज ऑफ हुज नॉर्मल आर a b c is a into x minus x1 plus b into y minus y1 and plus c into z minus z1 is equals to 0. याच्यावरचा सुद्धा एक क्वेश्चन आहे. याचा रिमार्क सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. नंतर थर्ड थेरम आहे. त्या थर्ड थेरमवर वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट्स ए बार अँड पॅरलल अँड नॉन झिरो अँड नॉन पॅरलल वेक्टर बी बार अँड सी बार इज आर बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू 0. या थेरमवर सुद्धा एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. असे एक थेरमवर काही क्वेश्चन दिलेले आहे आणि प्रत्येक थेरमचा एक महत्त्वाचा टॉपिक्स आहे. त्या टॉपिकनुसार आपल्याला तिथं प्लेनची ॲडजस्टमेंट करायची आहे. जसं द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉईंट ए बार अँड पॅरलल टू बी बार अँड सी बार असं दिलेलं असताना हा थेरमचा यूज करायचा आहे आपल्याला. त्याचा रिमार्कसुद्धा यूज करायचा आहे. त्याचे सॉल्व एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहे. सॉल्व एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून पाहू शकता की कशा टाईपला आपण त्याला सॉल्व करायचं आहे. म्हणजे एका टॉपिकवर एक सब्जेक्ट आपल्याला दिलेला आहे. त्या सब्जेक्टनुसार आपल्याला हे सगळे थेरम व्यवस्थित लर्न करायचे आहेत. एक थेरम टोटल करत जायचे. हा झाला थर्ड नंबरचा थेरम ज्यामध्ये छोटंसं असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याचा रिमार्कसुद्धा दिलेला आहे. नंतर चौथा थेरम दिलेला द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू नॉन कोलिनियर पॉईंट्स ए बार बी बार अँड सी बार इज आर बार मायनस ए बार डॉट बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार मायनस ए बार इज इक्वल्स टू 0. म्हणजे हा आहे वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट. 3 नॉन कोलिनियर पॉईंट हे डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे दिसत असेल की 3 नॉन कोलिनियर पॉईंट दिलेले असेल ए बार बी बार आणि सी बार. तर त्यात ए बी सी आणि त्याचे पोझिशन वेक्टरसुद्धा दिलेले आहे. त्यानुसार याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट मेथडसुद्धा आपण कार्टिशियन इक्वेशनचे डिटर्मिनंट मेथडसुद्धा यूज करू शकतो किंवा त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काढून नंतर डॉट प्रोडक्ट करू शकतो. अशा 2-3 मेथडनं हा सॉल्व्ह केला जातो. थेरम नंबर 4वर डिपेंड आहे. असे एक थेरमवर एक क्वेश्चन डिपेंड आहे. यातला आहे एक क्वेश्चन ज्यामध्ये आपल्याला वेक्टर इक्वेशन पाहायचं आहे प्लेनचं पासिंग थ्रू ए बी अँड सी अशा 3 पॉईंटमधून पास होताना. तुम्ही याचे रिमार्क्स व्यवस्थित लर्न करून त्या थेरमसुद्धा प्रॅक्टिस करा. रोज 5-5 थेरम जरी दिले तरी प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होतो. नंतर 5वा थेरम आहे द इक्वेशन ऑफ प्लेन ॲट अ डिस्टन्स पी युनिट फ्रॉम द ओरिजिन टू विच द युनिट वेक्टर एन बार इज नॉर्मल इज आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू पी. एकदम इझी आहे. यावरचे सुरुवातच या क्वेश्चननी झालेली आहे आणि सुरुवातचे क्वेश्चन्स तुम्हाला या थेरमवर डिपेंड आहे. एक्झरसाइज 6.3 मधले म्हणून हा चांगल्या प्रकारे करून था. नॉर्मल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ प्लेन नॉर्मल फॉर्म आहे. हा नॉर्मल फॉर्म का राहणार आहे आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू पी. तर हा तुम्ही लक्षात ठेवायचा की नॉर्मल फॉर्म अशा प्रकारे आहे. यालाच नॉर्मल फॉर्म म्हटलं जाते. ज्यामध्ये तुम्हाला हा छोटासा थेरम यूज करायचा आहे. छोटासा थेरम लर्न पण करून घ्या. त्याची रिमार्क्ससुद्धा लक्षात घ्या. ज्यामध्ये LMN डायरेक्शन कोसाइन आपण कन्सिडर करणार आहोत नॉर्मलची आणि ABC डायरेक्शन रेशो कन्सिडर करणार आहेत. त्यानंतर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ 2 प्लेन्स. 2 प्लेनचे इंटरसेक्शन आपल्याला पास करण्यासाठी सुद्धा वापरलेले आहेत.
ते सुद्धा तुम्हाला लर्न करायचे आहेत व्यवस्थित. आणि याच सगळ्या टॉपिकवर आपली एक्झरसाइज डिपेंड आहे. एक्झरसाइज 6.3. एक्झरसाइज 6.3मध्ये टोटल 11 क्वेश्चन आहे. तर आपण यातले 6 क्वेश्चन आता सॉल्व्ह करणार आहोत. नंतर उरलेले क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. म्हणून घरीच राहा, सुरक्षित राहा आणि हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. एक्झरसाइज 6.3 मधला पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. तो क्वेश्चन आहे फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन which is at 42 unit distance from the origin and which is normal to the vector 2i bar plus j bar minus 2 k bar. तर हे इक्वेशन दिलेलं आहे. याला सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला या वेक्टरला कन्सिडर करावं लागेल r bar. लेट r bar is equals to 2i bar plus j bar minus 2 k bar. आणखी आपल्याला प्लेनची व्हॅल्यू दिलेली आहे की प्लेन किती अंतरावर आहे, डिस्टन्स दिलेला आहे. देअरफॉर p is equals to 42 युनिट्स. p कन्सिडर केला. तर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला याला कन्सिडर करावं लागेल. याला कन्सिडर करण्यासाठी नॉर्मल जो दिलेला आहे तो फाइंड आउट करायचा आहे. तर नॉर्मल आपण फाइंड आउट करू आणि नॉर्मल फाइंड आउट केल्यानंतर याला सॉल्व्ह करू. तर हा जो वेक्टर आहे आर बार न घेता एन बार घेऊ. एन बार घेतल्यानंतर आता एन बार तर आलं तर याचा डिटर्मिनंट काढायचा आहे. एन बार इज इक्वल्स टू अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर. याची गरज आहे इक्वेशनमध्ये म्हणून आपण फॉर्म केलं. 4 प्लस 1 प्लस 4 इज इक्वल्स टू अंडर रूट 9 इज इक्वल्स टू 3. मॉड ऑफ एन बारची व्हॅल्यू 9 आली आहे. तर आता एन बार काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एन बार अपॉन मॉड ऑफ एन बार ही व्हॅल्यू पाहिजे. तर एन बार आहे आपल्याकडे 2i बार प्लस जे बार मायनस 2k बार अपॉन मध्ये 3. आता हे घेतलं तर रिक्वायर्ड इक्वेशन जे आहे, द रिक्वायर्ड इक्वेशन इज गिवन ॲज कसं मिळणार आहे ते आपल्याला. त्यासाठी फॉर्म्युला आहे आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू पी बार और पी. तर आर बारची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे. एन बारची व्हॅल्यू आपल्याकडे ती आहे 2i बार प्लस जे बार मायनस 2k बार. टोपी वेक्टर्स आहेत, कॅप वेक्टर्स दिले अपॉन मध्ये 3 इज इक्वल्स टू 42. हा 3 इकडे मल्टिप्लाय डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. आर बार डॉट 2i बार प्लस जे बार मायनस 2k बार is equals to 42 into 3. r bar dot 2i bar plus j bar minus 2k bar कॅप वेक्टर्स आहेत, कॅप देऊया. यांना जर मल्टिप्लाय केलं तर 3 to the 6 आणि 4 3 जा 12 126. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन विच इज ॲट 42 युनिट डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन अँड विच इज नॉर्मल टू द वेक्टर 2i बार प्लस जे बार मायनस 2k बार. अशा प्रकारे सिंपल वेनं सॉल्व्ह होतो क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 एक्झरसाइज 6.3 मधला. एक्झरसाइज 6.3 मधला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचा. यामध्ये फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द प्लेन 6xy मायनस 6x मायनस 2y प्लस 3z मायनस 7 इज इक्वल्स टू 0. तर सगळ्यात पहिले आन्सर मध्ये कार्टेशियन इक्वेशन ऑफ नॉर्मल फ्रॉम द नॉर्मल फॉर्मचा जो इक्वेशन आहे ते आहे lx प्लस my प्लस nz इज इक्वल्स टू p. या फॉर्म मध्ये इक्वेशनला लिहूया, म्हणजेच ते काय येईल 6x मायनस 2y प्लस 3z इज इक्वल्स टू हे 7 इकडे गेल्यावर पॉझिटिव्ह. आता इथून आपल्याला डायरेक्शन रेशो मिळते. डायरेक्शन रेशो ऑफ द इक्वेशन्स आर 6 मायनस 2 आणि 3. डायरेक्शन रेशो मिळाले. डायरेक्शन रेशो मिळाल्यानंतर याचे डायरेक्शन कोसाइन काढू शकतो. डायरेक्शन कोसाइन काढण्यासाठी याचे जे दिलेले डायरेक्शन रेशो आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला अंडर रूट मध्ये घेऊन सॉल्व्ह करायचं आहे. देअरफॉर डायरेक्शन कोसाइन ऑफ द प्लेन, त्या प्लेनचे डायरेक्शन कोसाइन काढण्यासाठी 6 अपॉन याला अंडर रूट मध्ये जर घेतला 6 चा स्क्वेअर 36, 2 चा स्क्वेअर 4 प्लस 3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस 4 13, 13 प्लस 36. म्हणजे या सगळ्यांना अंडर रूट मध्ये घेऊन आपण काढू शकतो. ते इथं करून दाखवू शकतो तुम्हाला मी की 6 चा स्क्वेअर 36, 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9 या सगळ्यांची ऍडिशन करायची टू इन डायरेक्शन कोसाइन. मग कसा काढायचा मी सांगतो. हे झाले 49 म्हणजे 7. म्हणजे आपण याला लिहू शकतो, याचा स्क्वेअर रूट जर काढला तर ते येईल आन्सर 7. 6 अपॉन 7 कॉमा मायनस 2 अपॉन 7 कॉमा 3 अपॉन 7 इज इक्वल्स टू 6 अपॉन 7 अपॉन 7. या प्रकारे डायरेक्शन कोसाइन येईल. डायरेक्शन कोसाइन आल्यानंतर इथं एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू घेऊन आपण पुटअप करू शकतो. एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू घेऊ ते येईल फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स. ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला सुद्धा काढता येईल. तर हे घेण्यासाठी 6 अपॉन 7x मायनस 2 अपॉन 7y प्लस 3 अपॉन 7z इज इक्वल्स टू 1. तर इथं हे जे झालंय परपेंडिक्युलर डिस्टन्स काढण्यासाठीचा जो फॉर्म्युला झाला तो.
आता यानंतर आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू शकतो. म्हणून त्याचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आलेलं आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आलेलं आहे 1 युनिट. देअरफॉर द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द प्लेन इज 1 युनिट. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह होतो, ज्यामध्ये आपण आन्सर काढलेला आहे. ही सेम प्रोसिजर फॉलो करायची, ज्यामध्ये डायरेक्शन रेशो पहिल्यांदा फाइंड आउट करायचे, नंतर डायरेक्शन कोसाइन फाइंड आउट करायचे प्लेनचे. ते डायरेक्शन कोसाइन फाइंड आउट केल्यानंतर ते तीनही फाइंड आउट केल्यानंतर इथे जे व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजे आपलं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता करूया क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह. एक्झरसाइज 6.3 मधला क्वेश्चन नंबर 3 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, ज्यामध्ये फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन 2xy plus 6y minus 3z is equals to 63. Therefore the given equation of plane from origin is origin पासूनचं जे इक्वेशन दिलेलं आहे ते आहे 2x plus 6y minus 3z is equals to 63. तर आता याच्यावरून आपण याचे डायरेक्शन रेशो काढू शकतो. द डायरेक्शन रेशो ऑफ प्लेन आर 2, 6, -3. डायरेक्शन रेशो आपण काढलेला आहे. डायरेक्शन रेशो काढल्यानंतर डायरेक्शन कोसाइन काढू शकतो. यावरून आपल्याला त्याच्या अंडररूटची व्हॅल्यू मिळू शकते. ते व्हॅल्यू घेऊन आपण याचे डायरेक्शन कोसाइन काढू शकतो. देअरफॉर द डायरेक्शन कोसाइन ऑफ द प्लेन आर, तर 2 अपॉन अंडर रूट मध्ये ही जी व्हॅल्यू आहे 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर प्लस -3 चा स्क्वेअर, ह्या व्हॅल्यू घेऊन सिमिलरली सगळ्यांच्या ठिकाणी याची काढून घेऊ. एका ठिकाणी काढल्यावर मग सगळ्यांसाठी व्हॅल्यू पुटअप करायला बरं होते. 2 चा स्क्वेअर 4, 6 चा स्क्वेअर 36 आणि 9 म्हणजे झाले हे 2 अपॉन 49. 49 म्हणजे झाले 2 अपॉन 7. 2 अपॉन 7 याचे आन्सर आल्यानंतर म्हणजेच डायरेक्शन कोसाइन काय येईल 2 अपॉन 7 कॉमा 6 अपॉन 7 कॉमा -3 अपॉन 7. हे झाले डायरेक्शन कोसाइन. तर हे इक्वेशन मध्ये जर पुट केले, देअरफॉर द इक्वेशन ऑफ प्लेन गिवन ॲज, तर ते येईल 2 अपॉन 7x प्लस 6 अपॉन 7y मायनस 3 अपॉन 7z इज इक्वल्स टू 63 अपॉन 7. 63 ला 7 ला जर डिवाइड केलं तर हे येईल 9. 7 9 जा 63, तर 9 आले. देअरफॉर पी ची व्हॅल्यू आली 9. आता पी ची व्हॅल्यू 9 आल्यानंतर जे आपल्याला काढायला सांगितलं, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द फूट परपेंडिक्युलर. देअरफॉर द कोऑर्डिनेट ऑफ फूट परपेंडिक्युलर, फूट ऑफ द परपेंडिक्युलर is given as LP, MP, NP. यांना फूट परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट येतात. ते फूट परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपल्याला या फॉर्म्युलांचा यूज करावा लागतो. आता इथं LP ची जी व्हॅल्यू आहे, L ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, हा L, हा M आणि हा N. आता LMN जर कन्सिडर केले कोऑर्डिनेट्स, याला L कन्सिडर करू, याला M कन्सिडर करू आणि याला N कन्सिडर करू. LMN 3 व्हॅल्यू कन्सिडर केल्यानंतर L ची व्हॅल्यू इंटू P, तर P आहे 9 इंटू L आहे 2 अपॉन 7 कॉमा M ची व्हॅल्यू आहे, P ची व्हॅल्यू आहे 9 इंटू 6 अपॉन 7 आणि जे N ची व्हॅल्यू आहे ते -3 अपॉन 7 इंटू 9. याला सॉल्व्ह केलं का ते कोऑर्डिनेट आपल्याला मिळतात. तर 9 टू जा 18 अपॉन 7 कॉमा 54 अपॉन 7 कॉमा 27 upon 7. These are the coordinate of foot of perpendicular drawn from the line. ह्या प्लेनचे हे फूट परपेंडिक्युलर अशा प्रकारे आपण काढू शकतो. सगळ्यात पहिले डायरेक्शन रेशो काढून घ्यायचे. डायरेक्शन रेशो काढण्यात आल्यानंतर डायरेक्शन कोसाइन काढायचे. डायरेक्शन कोसाइन काढल्यानंतर हा एक फॉर्म्युला आहे ज्यामध्ये पुटअप करून आपण डायरेक्शन रेशो त्याचे फाइंड आउट करू शकतो. क्वेश्चन नंबर 4 आहे एक्सरसाइज 6.3 मध्ये, ज्यामध्ये आपल्याला 2 सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला सांगितला. पहिला क्वेश्चन आहे रिड्यूस द इक्वेशन r bar dot 3i bar plus 4j bar plus 12k bar is equal to 78 to normal form and hence find the length of the perpendicular from the origin to the plane and direction cosine of the normal. अशा 2 गोष्टी यामध्ये फाइंड आउट करायला सांगितलं. एकदम सिंपल वे आहे. सगळ्यात पहिले दिलेलं इक्वेशन जे आहे ते लिहून घ्यायचं. आपल्याला दिलेलं इक्वेशन जे आहे ते आपण लिहून घेऊया. ते दिलेलं आहे r bar dot 3i bar plus 4j bar plus 12k bar
इज इक्वल्स टू 78. याला जर कम्पेअर केलं, कम्पेअर विथ आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू पी, तर एन बारची व्हॅल्यू आपल्याकडे येईल 3i बार प्लस 4j बार प्लस 12k बार. आता आर बारची व्हॅल्यू आल्यानंतर मॉड ऑफ एन बारची व्हॅल्यू काढून घेऊ. पीची पण व्हॅल्यू आपल्याकडे आली, देअरफॉर पी इज इक्वल्स टू 78. मॉड ऑफ एन बार काढण्यासाठी याचे कोऑर्डिनेट्स जे दिलेले आहेत 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर, हे सगळे अंडर रूटमध्ये त्यांचे स्क्वेअर घेऊ शकतो आपण, हे आपल्याला माहिती आहे मॉड काढताना. तर 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 आणि 12चा 144, हे सुद्धा अंडर रूटमध्ये घेऊन 9 प्लस 16 प्लस 144 याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे येईल 6 प्लस 4 10, 10 प्लस 9 19, कॅरी 1, 4 प्लस 1 5, 5 प्लस 1 6, 169 येईल त्याची व्हॅल्यू. म्हणजे जो मॉड ऑफ एन बार आला तो आला 169 अंडर रूटमध्ये. 169 म्हणजेच 13. आता मॉड ऑफ एन बारची व्हॅल्यू आल्यानंतर ते पुट करायचे इक्वेशनमध्ये. आर बार डॉट जो आपला 3i बार प्लस 4j बार प्लस 12k बार अपॉन मध्ये 13 टोपी वेक्टर्स, टोप्या देऊन द्यायचे सगळ्यांना आणि इज इक्वल्स टू 13. तर आता जे आपल्याला दोन सब क्वेश्चन विचारलेले आहे, एकामध्ये आपल्याला विचारलेला आहे फूट ऑफ परपेंडिक्युलर, लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन. तर हा 13 डायरेक्शन कोसाइन पण काढायला सांगितलं, तर हा 13 इकडे सुद्धा डिवाइड करून टाकायचा, जेणेकरून आन्सर मिळते आपल्याला 78 येते. सॉरी 78 आहे, 78ला 13 डिवाइड करायचं. तर आर बार डॉट 3/13 बार प्लस 4/13 बार टोपी वेक्टर्स आहेत प्लस 12/13 बार. 13 6 जा. Therefore, the first answer, the पहिल्या क्वेश्चनचा आन्सर, the length of the perpendicular from the origin पासून परपेंडिक्युलरची लेंथ आहे 6 युनिट. हे जे या साईडची असते पीची व्हॅल्यू तेच असते आपली लेंथ. आणि दुसऱ्या क्वेश्चनचं, हे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर, द डायरेक्शन कोसाइन आर 3/13, 4/13, 12/13. These are the direction cosine and this is the length of the perpendicular. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 4 सुद्धा होतो सॉल्व. त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 5. एक्सरसाइज 6.3 मधला क्वेश्चन नंबर 5 आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर i बार प्लस j बार प्लस k बार अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर 4i बार प्लस 5j बार प्लस 6k बार. तर याला सॉल्व करताना आपल्याला सगळ्यात पहिले वेक्टर इक्वेशन माहिती पाहिजे. देअरफॉर आन्सर मध्ये द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट and having position vector is, ते आहे r बार डॉट n बार इज इक्वल्स टू a बार डॉट n बार. देअरफॉर आपल्याला a बारची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिलं जो वेक्टर इक्वेशन आहे तो a बार आणि दुसरं जे वेक्टर इक्वेशन आहे ते कन्सिडर करू. हा झाला आपला a बार. देअरफॉर a बार इज इक्वल्स टू i बार प्लस j बार प्लस k बार, टोपी वेक्टर्स आहेत, अँड n बार इज इक्वल्स टू 4i बार प्लस 5j बार प्लस 6k बार. तर आपल्या या इक्वेशन, इक्वेशन नंबर 1 द्यायचं. या इक्वेशन मध्ये कशा कशाची व्हॅल्यू गरज आहे आपल्याला? आर बारची व्हॅल्यूची गरज आहे, एन बार आहे आपल्याकडे, ए बार डॉट एन बार आहे. तर नाव ए बार डॉट एन बारची व्हॅल्यू काढून घेऊ. ए बार डॉट एन बार काढण्यासाठी त्यांचा डॉट प्रोडक्ट करावं लागेल. प्लस के बार, टोपी वेक्टर्स आहेत, डॉट 4i बार प्लस 5j बार प्लस 6k बार. तर डॉट प्रोडक्ट करत असताना 1 × 4 प्लस 1 × 5 प्लस 1 × 6. डॉट प्रोडक्ट करत असताना यांचे कोऑर्डिनेट आणि यांचे कोऑर्डिनेटचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि ऍड करायचं. 4 1 4 प्लस 5 प्लस 5 प्लस 6 1 6 इज इक्वल्स टू 11 प्लस 4 15. ए बार डॉट एन बार. आता ह्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या इक्वेशन 1 मध्ये. नाउ इक्वेशन 1 इम्प्लाइज, इक्वेशन 1 ला इम्प्लाइज जर केलं आर बार डॉट एन बारची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. एन बार आहे 4i बार प्लस 5j बार प्लस 6k बार.
इज इक्वल्स टू आणि ए बार डॉट एन बारची व्हॅल्यू काढली 15. दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स. तर अशा प्रकारे इक्वेशन येते अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर. हे जे इक्वेशन आहे हे एवढं लक्षात ठेवायचं. हे काढल्यानंतर एकदम सिंपल वेने हा क्वेश्चन होतो सॉल्व. एक्सरसाइज 6.3 मधला क्वेश्चन नंबर 6 आहे. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू ए 1 -1, 2, 3 द डायरेक्शन रेशो ऑफ हुज नॉर्मल आर 0, 2, 5. तर याच्या आन्सर मध्ये सगळ्यात पहिले जो पॉइंट दिलेला आहे लेट ए -1, 2, 3 याला कन्सिडर करायचं x1, y1 आणि z1. x1, y1 आणि z1 याला कन्सिडर करायचं आणि डायरेक्शन रेशो देअरफॉर द डायरेक्शन रेशोज आर a इज इक्वल्स टू 0, b इज इक्वल्स टू 2 अँड c इज इक्वल्स टू 5. ABC कन्सिडर करायचं. तर त्याचं कार्टेशियन इक्वेशन काय आहे? द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन passing through point and having direction ratio are a into x minus x1 plus b into y minus y1 plus c into z minus z1 is equals to 0. This is the equation. आता या इक्वेशन मध्ये ए बी सी चे आणि x1, y1 आणि z1 च्या व्हॅल्यू पुटअप करायचे. ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 0, ते पुट करू 0 इंटू एक्स मायनस x1 ची व्हॅल्यू आहे -1, मायनस प्लस 1 होऊन जाईल. प्लस बी ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 2 आहे. y मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 2 प्लस सी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5. z मायनस z1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3, ते पुटअप करू इज इक्वल्स टू 0. 0 न मल्टिप्लाय केलं तर 0 प्लस 2 न मल्टिप्लाय करू 2y मायनस 4 प्लस 5z मायनस 5 3 15 इज इक्वल्स टू 0. 2y प्लस 5z मायनस 4 मायनस 19 मायनस 15 म्हणजे मायनस 19 इज इक्वल्स टू 0. 2y प्लस 5z ते 19 तिकडे सुद्धा पाठवू शकतो आपण किंवा इकडे पण राहू देऊ शकतो. हे झालं रिक्वायर्ड इक्वेशन ज्या कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड हॅव्हिंग द डायरेक्शन रेशो हुज नॉर्मल्स आर. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करतात एकदम इझी वेनं. हा झाला क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह.